नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, विविधतेमध्ये एकता हे आपल्या पर्यावरणाचे वैशिष्ट्य आहे आणि या सुंदर सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव हे गुण्यागोविंदामध्ये नांदत असतात। त्यामध्ये वनस्पती आहे, प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे, छोटे छोटे कीटक आहेत आणि डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीवही आहेत। ह्या सगळ्यांचं एकत्र राहणं हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रेक्षक हो, निसर्गाप्रमाणेच आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही अनेक जीव जसे की कीटक आहे किंवा सूक्ष्मजीव आहेत हे आढळत असतात। त्याच्यामध्ये घरातली माशी आहे किंवा डास आहे, झुरळ आहे, कोळी किडे असतात आणि हे सगळे सजीव आजार पसरवण्यासाठी कारणीभूत असतात। यापैकी सगळ्यात धोकादायक आणि पुष्कळ प्रमाणामध्ये आढळणारा एक कीटक म्हणजे डास। मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे भयानक आजार, गंभीर आजार हे या डासांमुळे पसरत असतात। 20 ऑगस्ट 1897 साली म्हणजे साधारणपणे 128 वर्षापूर्वी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर रोनाल्ड रॉस यांच्या संशोधनामध्ये असे आढळून आले की मलेरिया हा आजार पसरवण्यासाठी डासाची मादी ही कारणीभूत असते आणि त्यामुळे 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिवस म्हणून सगळ्या जगभरामध्ये साजरा केला जातो। मलेरिया किंवा डासांपासून उत्पन्न होणारे आजार, त्याचप्रमाणे डासांची उत्पत्ती यावरती नियंत्रण ठेवणे, तसेच डासांपासून उत्पन्न होणाऱ्या आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे। प्रेक्षक हो, आज 20 ऑगस्ट आहे आणि म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक डास दिवस या विषयावरती। आजचा आपला विषय आहे जागतिक डास दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रेक्षक हो, सरांना आपण ओळखतच आहात। यापूर्वीही सह्याद्री वाहिनीवर सरांचे भरपूर प्रोग्राम झालेले आहेत, तरी पण मी सरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर मधुकर गंगाराम गायकवाड सर, आपण सेंट जॉर्ज रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आहात, तसेच मेडिसिन या विभागाचे असोसिएट प्रोफेसर आहात। यापूर्वी सर आपण GAT हॉस्पिटल मुंबई येथे उपअधीक्षकपद भूषवले आहे व मेडिसिन विभागाचे HOD व असोसिएट प्रोफेसर म्हणून काम पाहिलेले आहे। सर मागील 2 वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबत अवयवदान या विषयावर प्रोत्साहनपर मार्गदर्शक कॅम्प, रॅली तसेच चर्चासत्र आयोजित करत आहेत। कुक्स किंग्स अँड थिंक या फाउंडेशनतर्फे सरांनी थॅलेसेमिया या आजारासाठी थॅलेसेमिया डे केअर युनिटही सुरू केलेले आहे। 2018 मध्ये सरांनी सरकारी रुग्णालयामध्ये जेंडर रिअसाइनमेंट म्हणजेच लिंग बदल याविषयी एक OPD केंद्र सुरू केलेले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल 2015 साली सरांना तत्कालीन दिन यांच्यातर्फे बेस्ट डॉक्टर अवॉर्ड देण्यात आलेला आहे। 2016 साली एक्सलेंट कॉन्ट्रीब्युशन इन व्हेरियस सोशल अँड रूरल हेल्थ कॅम्प्स फॉर प्रोग्राम 2016 या सन्मानाने माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते सरांना गौरवण्यात आलेले आहे। 2019 साली कला ज्ञान विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून सरांना वैद्यकीय सेवारत्न पुरस्कारही देण्यात आलेला आहे। 2019 मध्ये सरांना इंडिया इंटरनॅशनल सेंटर यांच्याकडून राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। सर कधीही बाहेर जातात किंवा कामानिमित्त जर बाहेर गेले तर रस्त्यावरील रुग्णांसाठी सर मोफत सेवा देत असतात। त्याचप्रमाणे अंगणातली OPD ही संकल्पना ही सरांनी सुरू केलेली आहे। एवढं सरांचं वैद्यकीय क्षेत्रामधलं डेडिकेशन आहे आणि सर अगदी पूर्णपणे सेवाभावाने ही सेवा देत आहेत। तर प्रेक्षक हो, आपल्या गेस्टची ओळख करून झालेली आहे, आजचा विषयही तुम्हाला कळालेला आहे, तेव्हा सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजचा आपला विषय आहे जागतिक डास दिन। सर, सह्याद्री वाहिनीच्या वतीने तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। प्रेक्षक हो, आपण बघतो की डास हा अगदी नगण्य प्रकारचा कीटक आहे। बहुतांशी सगळ्या घरांमध्ये, इनफॅक्ट जगभरामध्ये देशामध्ये त्याची उत्पत्ती व त्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं, परंतु त्याच्यापासून होणाऱ्या आजारांकडे म्हणावं तितकं दुर्लक्ष केलं जातं, लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळे जागतिक डास दिन यांसारखी इनिशिएटिव्ह करायची वेळ येते। सर, जगभरामध्ये जागतिक डास दिवस हा साजरा केला जातो, तर याच्या मागचं प्रयोजन काय आहे? नक्कीच मॅडम, बघतो की आपण
जागतिक डास दिवस हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो. बरोबर. कारण का ह्या डासाविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण ह्या डासापासून होणारे जे आजार जे असतात ते खूप गंभीर स्वरूपाचे असतात. जसे की पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर हे डासाच्या उत्पत्तीपासून होणारे बरेच जे आजार असतात, जे क्रिटिकल कंडिशनमध्ये जाऊन त्या रुग्णाची मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते. जशी आपल्याला वाटतं की डास हा खूप साधारण छोटासा आपण ज्याला कीटक आहे किंवा त्याला आपण मॉस्किटो म्हणतो. बरोबर. पण हे मॉस्किटो किंवा डास हे आपल्या शरीरासाठी किंवा लोकांच्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. कारण का पावसाळ्यामध्ये जे इन्फेक्शियस डिसीज म्हणतो की आपण संसर्गजन्य रोग म्हणतो, तरी हा पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ह्यांची उत्पत्ती होत असते आणि त्यामुळे बरेच आजार जसे की आपण बोललेले की मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकुनगुनिया आहे, असे अजून बरेच आजार जे हे अशा डासामुळे होत असतात. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की आपल्या देशामध्ये सुद्धा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये की ह्या अशा आजारामुळे आपण शक्यतो मलेरिया, डेंग्यू किंवा चिकुनगुनिया खूप खूप साधारण आजार समजत असतो. पण ज्यावेळेस हे आजार वगैरे होतात तर बऱ्याच वेळेस त्याचे काही कॉम्प्लिकेशन जर झाले तर अशा वेळेस सुद्धा डॉक्टरांना अशा रुग्णांना वाचवणं खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा जनजागृती किंवा लोकांमध्ये सुद्धा ह्याचा अवेअरनेस असायला पाहिजे. म्हणून हा जागतिक डास दिवस आहे की लोकांना सुद्धा ह्याच्यापासून होणारे आजार किंवा लोकांना सुद्धा ह्याची माहिती पाहिजे की डासची उत्पत्ती आपल्या इथं होऊ नये किंवा त्याच्यामुळे होणारे आजार आपण कसं त्यांना आपण थांबवू शकतो किंवा काय काळजी घेऊ शकतो. म्हणून ह्या दिवशी आपल्याला ॲटलिस्ट लोकांना तरी ह्याची अवेअरनेस किंवा माहिती किंवा जनजागृती झाली पाहिजे. म्हणून हा मला असं वाटतं की जागतिक डास दिवस तरी आपण सगळ्यांना सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा माहिती दिली पाहिजे. बरोबर. डासांपासून पसरवणारे आजार सरांनी सांगितले, जसे की मलेरिया आहे, चिकुनगुनिया आहे, डेंग्यू आहे. मग ह्या सगळ्या आजारांमागे एक प्रकारचा डास असतो की त्याच्यामागे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डास असू शकतात? नक्कीच मॅडम, हे जे डासाचे जे चावणारे बरेचसे डासाचे प्रकार वगैरे आहेत, तर ज्याच्यामध्ये आपण पाहतो की मलेरिया होणारा हा डास वेगळा असतो, डेंग्यू होणारा हा डास वेगळा असतो किंवा चिकुनगुनिया होणारे हा डास हा वेगळ्या प्रकारचा असतो किंवा ते प्रत्येक त्यांची उत्पत्ती होण्याचे सुद्धा त्यांचे प्लेसेस हे वेगळे असतात किंवा त्यांचे आपल्याला ज्यावेळेस चावतात हे वेगळ्या वेळेस हे चावणारे डास वगैरे असतात. तर हे सहसा आपण पाहतो की फिमेल अनाफिलीस मॉस्किटो जी असते ती फिमेल अनाफिलीस मॉस्किटो सहसा हे आपल्याला दिवसाच्या वेळेस किंवा आपण रात्रीला हे सहसा जास्त चावत असतात. त्यामुळे हे फिमेल मॉस्किटो जो असतो जी की मलेरिया त्याच्यामुळे होत असते, तर ही मोस्टली कारणीभूत असते की त्यांचं डिफरेन्शिएशनसुद्धा आपण करतात. जसे की आता डेंग्यूला जो चावणारा असतो त्याला इडिस एजिप्टी मॉस्किटो म्हणतो, की जे त्याला आपण हे सुद्धा म्हणलं जातं की त्याला टायगर मॉस्किटो म्हणलं जातं. कारण की ह्याची जी उत्पत्ती वगैरे जे असते, जसे की स्टॅग्नंट वॉटर आहे, ते पाणी साचलेलं वगैरे जे असतं, जसे की आपण पाहतो की घराच्या बाहेर किंवा घराच्या आतमध्ये जसे की फ्लॉवर पॉट्स आहेत किंवा फ्रीज वगैरे आहे किंवा रेफ्रिजरेटर आहे, जिथे पाणी साचलेलं असतं, त्या ठिकाणी हे असले डेंग्यूचे जे डास असतात, जे इडिस इजिप्ट म्हणतो, हे तिथे जास्त उत्पत्ती होत असते. आणि जी फिमेल अनाफिलीस मॉस्किटो जे असते, जे की मलेरियामुळे होऊ शकते, जे नॉन स्टॅग्नंट वॉटर असतं ते किंवा घाण जे पाणी जे असतं आपल्या घराच्या मध्ये किंवा घराच्या बाहेर जिथं साचलेलं पाणी होत असते, तर हे आजार सहसा ह्या फिमेल अनाफिलीस मॉस्किटोमध्ये असतो. त्यालाच जे इडिस इजिप्ट आहे त्यालाच आपण टायगर मॉस्किटो म्हणतो. कारण का ह्या टायगर मॉस्किटोची साईज किंवा मलेरियाचं मॉस्किटो साईज वगैरे कम्पॅरेटिव्ह बघितलं तर वेगळे असते. जरा त्याच्या व्हाईट किंवा अल्टरनेट व्हाईट आणि ब्लॅक हे स्ट्रिप्स हे इडिस इजिप्टी मॉस्किटो वगैरे असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्किटो. सहसा हे डायबाईट मॉस्किटो म्हणतो. हे सहसा जे डेंग्यू किंवा चिकुनगुन्याचे जे मॉस्किटो असतात किंवा जे डास असतात, सहसा हे दिवसाच्या वेळीस आपल्या हातात किंवा पायावर सहसा हे चावत असतात. आणि जे मलेरियाचे मॉस्किटो जे वगैरे असते सहसा हे संध्याकाळी रात्रीला किंवा संध्याकाळी हे आपल्या शरीरावर ते बसत असतात आणि चावत असतात. तर हे वेगळं डिप्रेशन किंवा आपल्याला जर लक्षात असेल तर आपल्याला समजू शकतो की कधी आपल्याला त्याची जास्त हानी झालेली, त्यामुळे आपल्याला मलेरिया आहे का, डेंग्यू आहे का, चिकुनगुनिया आहे का, त्याला लक्षणावाईज हे आपण समजू शकतो की कोणता आजार झालेला आहे. बरोबर. साधारणपणे डास चावल्यानंतर संक्रमण हे कसे होते, किती दिवसामध्ये होते? आणि डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया हे एक साथीच्या आजारामध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे. तर साथीचा आजार म्हणजे नक्की याचं काय, कसं संक्रमण इतरत्र पसरतं? नक्कीच साथीचे आजार म्हणजे एकदाच एकाला झाल्यानंतर दुसरीकडे पसरण्याची शक्यता जास्त असते किंवा एक कॉमन सोर्सपासून ह्याची जास्त उत्पत्ती होत असेल, त्याच्यामुळे अगदी टाईम हे लास्ट म्हणजे जास्त लोकांना त्याच्याती लागण होत असते. म्हणून असे काही संसर्गजन्य आजार वगैरे आहेत हे पावसाळ्यामध्ये हे मलेरिया आहे किंवा डेंग्यू किंवा चिकुनगुनिया
हे सहसा आजार हे सगळे डासामुळे होणारे आजार आहे. कारण का हे डास मी सांगितलं की डास हे वेगवेगळ्या वेळेस चावणारे असतात. जे फिमेल अनाफिलस मॉस्किटो असेल किंवा एडिस इजिप्टी मॉस्किटो जो आहे त्याच्यामुळे डेंगू आणि चिकुनगुन्या होत असतो. तर हे सहसा ज्यावेळेस आपल्या शरीरावर बसतात किंवा ते जे चावतात वगैरे, तर त्यांच्या एक लाईफ सायकल असते प्रत्येकाचे. हे जे व्हायरल डिसीज चिकुनगुन्या हे डेंगू आपण व्हायरसमध्ये येतो किंवा मलेरिया ह्या पॅरासाईट मध्ये येतो. तर हे ज्यावेळेस मॉस्किटो जो असतो त्याच्यामध्ये ते ज्यावेळेस आपल्या शरीरावर किंवा स्किनवर बसलेले असतात त्यावेळेस ते चावतात आणि त्यांच्या लाईफ सायकलमध्ये जे सलावरी ग्लँड वगैरे असतात मॉस्किटोमध्ये, त्यांच्यामधून ते आपल्या शरीरामध्ये जे काही व्हायरस किंवा पॅरासाईट ते इंजेक्ट वगैरे करत असतात. आणि त्याच्यातून जे इंजेक्ट झाल्यानंतर आपले त्याची काही स्टेजेस वगैरे असतात, वेगवेगळे स्टेजेस आहेत. तर ते स्टेजेस ज्यावेळेस रक्तातून ते आपल्या शरीरातले जे मेन ऑर्गन आहे लिव्हर वगैरे, तर लिव्हरपर्यंत ते पोहोचलं जातं आणि तिथून मग त्याची मॅच्युरिटी किंवा जे ते उत्पत्ती जास्त होत असतं त्याच्यामुळे आपल्या लिव्हरला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. आणि त्याच्या अगोदरचे काही स्टेजेस आहेत जे रक्तामध्ये अगोदर असतात, मग त्या रक्तामध्ये त्याचा त्रास होतो, म्हणजे ज्यामुळे रक्ताचे प्रॉब्लेम्स वगैरे होतात आणि त्याच्यानंतर लिव्हर वगैरे त्याचे प्रॉब्लेम होतात. आणि त्याच्यानंतर काही स्टेजेस असतात जे ज्याच्यानंतर ज्यावेळेस पुन्हा आपल्याकडे मॉस्किटो चावलेला जातो किंवा त्याच्यामध्ये उत्पत्ती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा ते शरीरामध्ये जात असतं. हे सगळे मॉस्किटो आणि मेल माणसाचे जे आहे की ह्युमन बिंग्स हे त्याच्यामध्ये लाईफ सायकल झालेली असते. आणि ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये हे ज्यावेळेस इंजेक्ट केले जातं त्यावेळेस आपल्या जसं लिव्हर आहे, ब्लड आहे, त्याच्यामुळे होणारे इफेक्ट आपल्या शरीरात जसे दुसरे अदर ऑर्गन्स वगैरे आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे किंवा लंग्ज आहे किंवा मेंदू वगैरे आहे, तर इथंपर्यंतचा आपल्या शरीरामध्ये त्याचं संक्रमण होत असतं किंवा त्याचा इफेक्ट होत असतं. त्यामुळे ज्यावेळेस हे सगळे शरीरामध्ये आपला त्याच्यावर इफेक्ट होत असतो ते कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्त असतात. त्यामुळे जी प्रत्येकाची डेंग्यूची लाईफ सायकलचे दिवस वेगळे असतात किंवा मलेरिया किंवा चिकुनगुन्या सहसा एक 8 ते 10 दिवसामध्ये हे शरीरामध्ये आपल्या हे केल्यानंतर त्याचे इफेक्ट वगैरे दिसत असतात. त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो की आपल्या शरीरामध्ये ते आजार आल्यानंतर आणि त्याचे इफेक्ट्स आपल्या शरीराला जसे की थंडी, ताप वाजणे किंवा अंगावर पुरळ वगैरे येणे, हे सगळे नंतर 7 दिवसामध्ये आपल्याला हे 7 ते 10 दिवसामध्ये आपल्याला हे दिसत असतात. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य बदलापूरवरून. हा नमस्कार, मला असं विचारायचं होतं नमस्कार. की डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम काय होऊ शकतात याविषयी काय सांगाल असं विचारायचं. ओके, धन्यवाद अजिंक्य सर, तुमचा प्रश्न कळलाय सर. नक्की छान प्रश्न आहे त्यांचा की त्यांचा होतं की मलेरिया आणि डेंग्यू यांचे सामाजिक आणि आर्थिक काय परिणाम होऊ शकतात. नक्कीच आपल्या पाहिलंच की सामाजिक जसे की मलेरिया डेंग्यू झालं तर खूप लोकांमध्ये झालं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे इफेक्ट किंवा त्याच्या फॅमिलीवर होण्याची शक्यता असते. कारण का आर्थिक परिणाम फक्त मलेरिया आणि डेंग्यूमध्ये होतच नाही, कारण कोणताही जर आजार जर झाला आपल्या घरावर त्याचा फायनान्शियल इफेक्ट किंवा आर्थिक परिणाम होतच असतो. कारण का बऱ्याच आजारामध्ये ज्यावेळेस घरातला एक फॅमिली मेंबर जरी आपल्याला कोणत्या आजाराने जर रोग किंवा आजार झालेला असेल तर ज्यावेळेस त्याचे हॉस्पिटलचा खर्च वगैरे येत असतो, बरेच त्याचे मेडिसिनचे भरपूर पैसा वगैरे जात असतो. त्यामुळे जे लॉंग टर्म काही रुग्णाला जी ट्रीटमेंट वगैरे लागत असतं त्याच्यामध्ये सुद्धा आर्थिक बोजा जो म्हणतो आपण, तर फायनान्शियल इफेक्ट हे नक्कीच कोणाही, हे फक्त मलेरिया डेंग्यूचे रिलेटेड नाही पण घरामध्ये कोणताही आजार झाला तर नक्कीच त्याचा आर्थिकवर सुद्धा आपला परिणाम होत असतो. बरोबर. प्रेक्षक हो, मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुन्या हे तीनही आजार डासांमार्फत पसरतात आणि ह्या तीनही आजारांचे जे डास असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. साधारणपणे डास चावल्यापासून ते 7 ते 8 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे शरीरामध्ये ते इन्फेक्शन पसरलं जातं किंवा तयार होतं आणि 4, 5, 6 दिवसांनंतर त्याची लक्षणे दिसायला सुरुवात होतात. सर, मलेरियाबद्दल जर बोलायचं झालं तर मलेरियाची लक्षणे कशी असतात आणि त्याची जी ट्रीटमेंट केली जाते ती कशी केली जाते? नक्कीच मॅडम, जो डासापासून जास्त होणारा जो आजार आहे तो आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये जे इन्फेक्शियस डिसीज जर पाहतो की मलेरिया आहे, त्याच्यामध्ये मलेरियाचा डास मी आधी सांगितलं फिमेल अनाफिलस मॉस्किटो जो आपल्याजवळ सहसा हे संध्या किंवा रात्रीला आपल्या शरीरावर बसतात आणि चावत असतात. ज्यावेळेस त्यांचं संक्रमण आपल्या शरीरामध्ये होत असतं त्यावेळेस लक्षणामध्ये जर बघितलं जर थंडी वाजून ताप वगैरे येणे किंवा शरीरावर घाम वगैरे भरपूर येणे किंवा बऱ्याच वेळेस डोकं वगैरे दुखणे, पोटात दुखणे, मळमळणे,
उलटी होणे आणि त्याचा जर जास्त इफेक्ट झाला तर आपले लिव्हर वगैरे इफेक्ट होत असतो. त्याच्यामुळे बरेच वेळेस डोळे आणि लघवीसुद्धा पिवळी आपल्याला दिसत असतात. कारण का हे आणि बऱ्याच वेळेस त्याचा किडनीचा इफेक्ट झाला तर लघवीचा जो आउटपुट असतं तो सुद्धा कमी झालेला असतं. त्यामुळे जेव्हा थंडी वाजून ताप वगैरे येत असतं असं जर असेल पावसाळ्यामध्ये नक्कीच आपल्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. कारण थंडी वाजून ताप येणार हे फक्त मलेरियाच असेल असं नाही, कारण दुसरेसुद्धा आजार असू शकतात, जसे की युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहे किंवा लेप्टोस्पायरोसिस वगैरे जे पावसाळ्यामध्ये सहसा दुसरेसुद्धा आजार होत असतात. म्हणून थंडी वाजून ताप आल्यानंतर सहसा आपण समजू शकतो की मोस्ट कॉमन आपल्याकडे जे आहे जे इन्फेक्शियस डिसीजमध्ये म्हणतो की मलेरिया आहे. तर असे जे की इफेक्ट जर पुढे जर झाले असेल तर आपल्याला त्याचे मलेरियाचे होत असतात. पण मलेरियाचे सुद्धा बरेच टाईप्स वगैरे असतात, जसे की फॅल्सिपारम मलेरिया, फॅल्सिपारम वायवॅक्स, ओव्हेल आणि हे जे काही टाईप्स आहेत त्याच्यानुसार त्याचा परिणाम होत असतो. आणि बऱ्याच वेळेस जे म्हणते की सिम्पल मलेरिया म्हणतो ज्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि कॉम्प्लिकेटेड मलेरिया. सिम्पल मलेरियामध्ये सहसा टॅबलेट्स वगैरे किंवा प्रोफायलॅक्सिस दिल्यानंतर कमी होऊ शकतो. पण ज्यावेळेस कॉम्प्लिकेटेड मलेरिया ज्यावेळेस आपल्या शरीरावर त्याचा सगळीकडे इफेक्ट होतो, जसे की लंग्सवर इफेक्ट जर झाला तर त्याला ARDS सुरू होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस पेशंटला अशा रुग्णांना व्हेंटिलेटरची सुद्धा गरज पडू शकते, ज्याच्यामुळे नंतर त्याचा इफेक्ट लिव्हर वगैरे होतं, त्याच्यामध्ये आपले लिव्हरचे एन्झाईम्स वगैरे वाढलेले जातात किंवा कावीळ वगैरे होण्याची शक्यता जास्त. आणि त्याचा इफेक्ट नंतर जर किडनीवर झाला, जसं आपण म्हणतो की मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन, जे मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन होण्याची शक्यता जास्त असते. जे किडनीवर इफेक्ट झाला तर किडनी फेल होण्याची शक्यता जास्त असते. आणि बरेच वेळेस हा मलेरियाचा इफेक्ट आपल्या मेंदूवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जसं काही सेरेब्रल मलेरिया वगैरे आपण त्याला म्हणतो. सो पेशंटमध्ये जर हा मलेरिया जर झाला तर कॉम्प्लिकेटेड मलेरिया होण्याच्या ज्यावेळेस शक्यता जास्त असते. कारण आपल्याला खूप साधा आजार वाटतो, मलेरिया झाला आपण निग्लेक्ट करत असतो. बरेच रुग्णांना असं संधी वाजून ताप आले तरी ते निग्लेक्ट करतात किंवा बऱ्याच वेळेस ते लेट हॉस्पिटलला येऊन दाखवत असतात. तर असं मला वाटतं की लेट नाही येतात, कारण कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर रुग्णाला वाचवणं सुद्धा खूप अवघड होऊन जातं. आपण पाहतो की भरपूर रुग्णामध्ये असे कॉम्प्लिकेशन झाल्यावर डेथ होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून हे जे काही थंडी वाजून ताप आले किंवा अंग दुखत असेल, डोकं दुखत असेल किंवा लघवी किंवा आपल्या डोळ्याच्या कलरमध्ये जर बदल होत असेल तर त्यावेळेस यांनी रुग्णांनी शक्यतो लवकर येऊन अशी दाखवायला, असं मला तर वाटतं की दाखवायला पाहिजे. बरोबर. सर, ट्रीटमेंटचा जर पार्टचा विचार केला मलेरियामध्ये तर साधारण 2 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात 2 प्रकारच्या मलेरियासाठी. तर P-वायवॅक्स आणि P-फॅल्सिपारम याच्यासाठी कुठल्या प्रकारची चिकित्सा असते? कारण का हे मलेरियाचे वेगवेगळे टाईप्स आहेत. फॅल्सिपारम आहे किंवा मलेरिया आहे, वायवॅक्स आणि होली, हे वेगळे 4 प्रकारचे मलेरियाचे टाईप्स वगैरे आहेत. कारण का बरेच वेळेस रुग्णामध्ये आजकाल पाहतो की आपण जसे की अँटी मलेरियल ड्रग्स वगैरे देत असतो किंवा आपण जर एंडेमिक एरिया असेल की प्रोफायलायसिस सुद्धा आपण अँटी मलेरियल ड्रग्स वगैरे देत असतो. कारण का हे मलेरियाचे ट्रीटमेंट सुद्धा हे वेगवेगळे असतं किंवा इव्हन फिमेल पेशंट्स असतात आणि प्रेग्नंट लेडी असेल तर त्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपण अँटी मलेरियल ड्रग कोणते द्यायचे असते हे सुद्धा आपण ठरवावं लागतं. कारण त्याचा इफेक्ट त्याच्या ग्रोईंग फिटस जे असतं त्याच्यावर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ती सुद्धा आपण कोणती सेफ अँटी मलेरियल ड्रग्स हे आपण सगळं त्याचा विचार करावा लागतं. जसे की क्लोरोक्विन आहे, बरेच क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह असतात, क्लोरोक्विन आपण ड्रग्स वगैरे असतो. आजकाल बरेच वर्ष आर्टिसोनियंट कॉम्बिनेशन थेरपीज वगैरे आहे, ज्याच्यामुळे जसे की रिलॅप्स होण्याची शक्यता जास्त असते. जे वायवॅक्स आणि ओव्हेल आहेत, जसे की मलेरियाचे जे आपण लाईफ सायकल मी सांगितले काही हिप्नोझाइट्स म्हणतो किंवा त्याला हे हिप्नोझाइट्स आपल्या शरीराच्या लिव्हरमध्ये असतात, ते जे डॉर्मंट फेजमध्ये असतात. बऱ्याच वेळेस ते 5 ते 6 महिन्यानंतर त्याचा रिलॅप्स होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे अजून मलेरिया होऊ शकतो. तर हे पुढे अजून 5 ते 6 महिन्याने त्या रुग्णाला मलेरिया पुन्हा होऊ नये म्हणून आपण प्रोफायलॅक्सिस किंवा अजून जसे काही ड्रग्स वगैरे आहेत, जसे एन्झाईम्स वगैरे टेस्ट करतो, G6PD वगैरे जे एन्झाईम्स असतात ते टेस्ट करून करतो. आणि त्याच्यानंतर प्रायमॅक्यून वगैरे जे असतात ड्रग वगैरे ते जसे 30 मिलीग्राम आपण 14 डेजसाठी आपण नंतर ही वायवॅक्स आणि होणे म्हणून सुद्धा देत असतो. आणि जसे वायवॅक्स आणि फॅल्सिपारम मलेरिया आणि वायवॅक्स जे आहेत वेगवेगळे यांची ट्रीटमेंट आहे. जसे मोस्ट सेफ आपण पाहतो कार्टिसोनियस कॉम्बिनेशन ड्रग्स वगैरे देत असतो. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिन्यात किंवा शेवटचे मधले 3 किंवा 6 महिन्यामधले किंवा 9 महिन्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पिरियडमध्ये आपण अँटी मलेरियल्स कोणते सेफ आहे ते जसे की आर्टिसोनेट वगैरे आहेत हे सुद्धा आपण सेकंड किंवा थर्ड ट्रायमेस्टर मग सहसा आपण वापरत असतो.
आणि क्लोरोकिनसुद्धा हे खूप प्रेग्नन्सीमध्ये हे सेफ असतं, ते सुद्धा देऊ शकतो. आणि ज्यावेळेस सेरेब्रल मलेरिया वगैरे मेंदूचा पर्यंत पोहोचला असेल त्याच्यासाठी वेगळे आहे ट्रीटमेंट, जसे क्युनिन वगैरे आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, त्याचे ECG आहे किंवा शुगर लेवल्स वगैरे आपल्याला मॉनिटर करावं लागतं. तर हे पेशंट कोणता रुग्ण कसा आहे आणि त्याच्यानुसार हे अँटी मलेरियल ड्रग्स वगैरे देऊ शकतो. किंवा कोणता एंडेमिक एरियाज असेल, आपण तिथं व्हिजिट करत असेल तर मलेरिया होऊ नये म्हणून सुद्धा आपण प्रोफायलिक्स आपण रुग्णांना देऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की मलेरिया आणि डेंग्यू, तर डेंग्यू चावला तर तो सकाळी वगैरे चावतो आणि डास चावल्यानंतर ताप येणं 3 दिवसाचा 7 दिवसाचा अशी मुदत असते का? आणि डासावर आपण होऊच नाही म्हणून काही जण तेल बिल असं लावतात, म्हणजे कापूर तेल वगैरे, ते कितपत योग्य आहे एवढं मला विचारत होतं. ओके, धन्यवाद मंगलताई. सर नक्की चांगला क्वेश्चन आहे. कारण का त्यांचं उत्तर होतं की आपल्या शरीरावर तेल किंवा काही जर लावलं तर हे नक्कीच आपण बऱ्याच गोष्टी आपण पाहतो की डास हे आपल्या शरीरात चावू नये वगैरे म्हणून आपण बऱ्याच गोष्टी मी ते घेणारच होतं, जसे की मॉस्किटो नेट्स आहे किंवा रिपेलेंट्स आहे किंवा आजकाल क्रीम्स वगैरे असतात रिपेलेंट्स आपल्या शरीरावर वगैरे लावण्यासाठी आपण रुग्णांना सांगत असतो. नक्कीच ह्याचा थोडंफार इफेक्ट होत असतो, पण आपण त्यापेक्षा आपण जे पायावर किंवा हातावर ससा हे जास्त, जे ते आपले शरीर जिथं उघडे असतं तिथं ससा जे चावत असतात, शक्यतो आपलं पूर्ण शरीर कपड्याने चांगले वगैरे झाकल्यास किंवा कव्हर केल्यास तर ह्या डास वगैरे सुद्धा चावण्यापासून आपण त्यांना रोखू शकतो. आणि तेलाचा इफेक्ट म्हणजे त्यांचं थोडाफार एवढा होणार नाही, कारण का आपली स्किन ही उघडी असते, त्यामुळे शक्यतो हे झाकल्यानंतरच त्याचा आपल्याला जास्त हे होऊ शकतं, फायदा होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक डास दिन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मलेरिया या आजाराची लक्षणे आणि चिकित्सा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. सरांनी त्याचे टाईप्स आणि ट्रीटमेंटही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. पण सर मला असं विचारायचं आहे की जसे बाकीच्या आजारांबद्दल एक व्हॅक्सिन म्हणजे लस जशी उपलब्ध असते, तशी मलेरिया या आजाराबद्दल कोणती लस आहे का की जी प्रोफिलॅक्सिस म्हणजे आपण पूर्व काळजी म्हणून घेऊ शकतो? नक्कीच मॅडम, आपण पाहतो की मलेरिया कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर डेथ वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. आणि त्याची होऊ नये म्हणून सुद्धा त्याचे व्हॅक्सिनचे बरेच ट्रायल्स वगैरे सध्या चालू आहेत. पण अजून अशी इफेक्टिव्ह जी मलेरियल व्हॅक्सिन आहे ते आपल्याला अजून तरी अवेलेबिलिटी झालेली नाही. तरी ते होऊ नये म्हणून प्रोफॅलॅक्सिस जे काही सांगितलं की आपण आपल्या घराच्या बाहेरची काळजी घेणे किंवा आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, तर नक्कीच काही जे इन फ्युचर्स जे काही मलेरिया होऊ नये म्हणून ह्याचेसुद्धा नक्कीच आपल्याकडे व्हॅक्सिन्स वगैरे नक्कीच आपल्याला उपलब्ध होतील, ज्यामुळे आपल्याला जे काही आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात पाहतो की ज्याच्यामुळे मलेरियामुळे बरेच आपल्याकडे डेथ होत असतात, तर इन भविष्यामध्ये आपल्याला असे जे चालू आहेत ते आपल्याला नक्कीच ते व्हॅक्सिनविषयी किंवा व्हॅक्सिन आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ह्या मलेरिया आपण नक्कीच त्यांना हे करू शकतो, वाचू शकतो. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय लता नाशिकवरून. हॅलो. हॅलो, बोला मॅम. हा मॅम, मला चिकनगुन्या झालेला. तर 3 वर्ष झाली चिकनगुन्या होऊन, पण खूपच त्रास होतोय अजूनपर्यंत. आणि ते बाजूच्या सगळ्यांना झालेला होता, त्यांच्यामुळे झाला की म्हणजे दुसऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे की काय. आणि मला 3 वर्ष झाले तरी पण अजून मला काही बरं वाटत नाही. खूपच जॉईंट दुखताय, मी चालता वगैरे येत नाही, उठता येत नाही. ओके, धन्यवाद मॅम, तुमचा प्रश्न कळलेला आहे. खूपच छान प्रश्न आहे मॅडम. नक्कीच चिकनगुन्यामुळे हे आपण जे काही क्रोनिक कॉम्प्लिकेशन्स म्हणतो की लॉंग टर्ममध्ये त्यांना बरेच वर्षांपर्यंत जॉईंट पेन किंवा सिव्हिअर आर्थरायटिस हा त्याचा परिणाम होत असतो. नक्कीच हा चिकनगुन्या हा दुसऱ्यामुळे होईल असं नाही, पण हा चिकनगुन्या हा डासापासून होत असतो. पण हे जे काही त्यांना जी जॉईंट पेन किंवा अजूनही आर्थरायटिस आहे असं वाटत असतं, तर दुसरे काही आजार आहेत, कारण का फक्त आर्थरायटिस हा फक्त चिकनगुन्यामुळे असेल असंच नाही. बरेच रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस आहे किंवा युरोमिक आर्थरायटिस वगैरे आहे,
तर हे आर्थरायटिसचे काही अजून काही कॉजेस आहे का हे सुद्धा आपण रूल आउट केलं पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना जॉईंट पेन्स वगैरे होत असतात की वयानुसार हे जॉईंट पेन वगैरे होत असतात शरीरामध्ये कॅल्शियम व विटॅमिन कमी झाल्यानंतर, किंवा ऑस्टोपेरिटिक फेजमुळे सुद्धा होण्याची शक्यता जास्त असतात, आणि किंवा दुसऱ्या काही अजून इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ज्याच्यामुळे ऑटोमेन डिसऑर्डर्स आहेत, किंवा जे स्टेरॉइड्स वगैरे चालू असतील तर याच्यामुळे सुद्धा शक्यता जास्त जॉईंट पेन होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून वाटतं की त्यांनी थोडंसं अजून डॉक्टरांना दाखवून दुसरे काही परिणाम किंवा दुसरे काही आजार आहे का ते सुद्धा बघून चिकुनगुन्याची फक्त काही जर त्यांना जॉईंट पेन्स असेल तर पेन किलर तात्पुरतं घेऊ शकतात, कारण का लॉंग टर्मसुद्धा आपण रुग्णांना पेन किलर्स वगैरे आपण सहसा ॲडवाईज करत नाही त्यांना. बरोबर. सर, ज्यावेळेला डासाचं संक्रमण होतं म्हणजे हे जे आजार आहेत हे साथीचे आजार आहेत, एका कम्युनिटीमध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये हा आजाराचा फैलाव जास्त होतो. तर असं का होतं? म्हणजे असं म्हटलं जातं की डासाची मादी, इन्फेक्टेड डासाची मादी ज्या वेळेला एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला चावते त्यावेळेला ह्या आजाराचं संक्रमण होतं. तर ह्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा सांगाल का मला? नक्कीच, कारण का हे जी मलेरिया किंवा इन्फेक्शन डिसीजेस आहे जसं मी सांगितलं की ह्यांची उत्पत्ती होण्याचे जे स्रोत आहेत की आपण जर घराच्या किंवा आपल्या घरातलं जी स्वच्छता वगैरे ठेवणे की आपल्या परिसराची स्वच्छता सुद्धा खूप महत्त्वाची असते, कारण का आपल्या घरामध्ये मी सांगितलं की फ्लॉवर पॉट्स आहेत किंवा फ्रीज रेफ्रिजरेटर हे कंटिन्यू क्लीन वगैरे करणे, पाणी वगैरे चेंज करत राहणं, ज्याच्यामुळे सुद्धा ह्या डासाची उत्पत्ती होणार नाही. आणि आपल्या बाहेर जर शेजारी किंवा आपल्या बाजूच्या घरामध्ये किंवा बाजूच्या आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जर जिथे काही असे ड्रेनेजेस वगैरे असतील किंवा पाणी खूप साचलेलं वगैरे असते किंवा घाण पाणी असेल, जसे की किंवा नारळाचे जे सेल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते जिथं पाणी असतं. किंवा बरेच ठिकाणी आपल्याकडे पाहतो की गावी वगैरे असं ज्यावेळी पाण्याचं आपण पाणी वगैरे जमा करून ठेवलेले असते, बऱ्याच ठिकाणी हौदामध्ये वगैरे असेल किंवा पाण्याचे हे जमा वगैरे केलं जातं. तर हे जे प्लेसेस वगैरे आहेत किंवा कुठं आपल्या घराच्या बाहेर जर कुठं डबकं वगैरे असेल त्या डबक्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता असतात. त्यामुळे आपल्या घरातील आणि घराच्या बाहेर जे परिसरामधली जी स्वच्छता आहे किंवा घाण वगैरे जे आहे ही क्लीन करणे खूप गरजेचं आहे, की जिथे डासाची उत्पत्ती किंवा आपण ब्रीडिंग प्लेसेस म्हणतो, जसे की अनाफिलस मॉस्किटो असेल किंवा एडिस एजिप्टिक मॉस्किटो असेल, हे मेन सोर्सेस इन्फेक्शन हे किंवा डासपासची उत्पत्ती होणारे हे मेन सोर्स वगैरे आहेत. तर हे होऊ नये म्हणून सुद्धा ते आपल्या घरातली क्लिनिंग किंवा घराच्या बाहेर जे काही डबके वगैरे असले ते कंटिन्यू बुजवणे वगैरे किंवा त्याच्यावर आपण साधं वकील किंवा केरोसिन जे टाकले तर ते खूप इफेक्टिव्ह होऊ शकतं. आणि घरामध्ये जर आपण पाणी वगैरे साचून वगैरे ठेवलेलं असतं, बऱ्याच वेळेस आजकाल ते छोटे मासे किंवा गप्पी मासे वगैरे असतात ज्याच्यामुळे हे डासाची उत्पत्तीसुद्धा आपण थांबवू शकतो. त्यामुळे हे इन्फेक्शियस डिसीज हे एका ठिकाणी आपल्या शेजारी किंवा ज्यावेळेस डास प्रत्येक ठिकाणी, कारण का डास झाल्यानंतर ते फक्त आपल्या घरीच असेल असं नाही, ते प्रत्येक दुसरीकडे कुठे त्या परिसरामध्ये पसरू शकतात. त्यामुळे ही उत्पत्ती झालेले जे डास आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पाहतो की हे इन्फेक्शियस डिसीज किंवा व्हायरल डिसीजेस आहेत हे खूप आपल्या शरीरासाठी घातक असू शकतात. म्हणून स्वतःची काळजी किंवा स्वतःची घरातली त्याबरोबर आपल्या स्वतःच्या घराच्या परिसराची आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तेवढंच तितपत योग्य आहे किंवा घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, बेसिकली जर बघायला गेलं तर डासांची उत्पत्ती किंवा डासांची जी प्रजनन होते त्याच्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला साठलेलं पाणी असेल, कुठेही साठलेलं पाणी असेल, मग ते कुठल्याही ठिकाणी असू दे, टायरमध्ये असू दे किंवा फ्लॉवर पॉटमध्ये असू दे, डबक्यामध्ये असू दे, तुमच्या आजूबाजूला जर गटारामध्ये पाणी साठलेलं असेल तर अशा ठिकाणी डासांची जी अंडी असतात ती त्याच्यावरती घातली जातात आणि त्याच्यामुळेच ते इन्फेक्शन किंवा माफ करा त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे हे आजार पसरवण्याचं प्रमाणही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. स्पेसिफिकली पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला ह्युमिड वातावरण असतं त्यावेळेला ह्या डासांची उत्पत्ती ही जास्त होत असते. आता आपण डेंग्यूबद्दल चर्चा करणार आहोत. सर, डेंग्यू या आजाराबद्दल काय सांगाल? नक्कीच, हा डेंगू सुद्धा आपण पाहतो की सहसा असं पावसाळ्यामध्ये होणारा हा आजार आहे. डेंगू हा मोस्टली हा एडिस एजिप्टिक मॉस्किटो आहे आणि मोस्टली हा व्हायरल डिसीज आहे. आणि ह्याची सुद्धा हे जे डासाची उत्पत्ती मी सांगितलं एडिस एजिप्टिकमध्ये मोस्टली हे फ्रेश आणि स्टॅग्नंट वॉटर जे जमा झालेले असतात, आपण जे बोलले की टायरमध्ये असेल किंवा डबक्यात साचलेलं पाणी असेल किंवा नारळाचे ते असतात त्याच्यामध्ये असतात किंवा घरामध्ये जे असतात, तर हे सहसा ह्या ठिकाणी हे एडिस एजिप्टिक मॉस्किटो होत असतात. कारण की हे ज्यावेळेस आपल्या शरीरा वगैरे चावत असतात, कारण व्हायरल हे मोस्टली व्हायरल डिसीज आहे डेंगूसुद्धा. आणि मोस्टली त्याचे 4 टाईप्स असतात जे की टाईप 1, टाईप 2, टाईप 3.
ह्याच्यामुळे जे आहे ते ज्याच्या आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस हा एडिस इजिप्ट मॉस्किटो वगैरे बाईट करत असतो किंवा चावलेला असतो, तर त्याच्यामध्ये डेंग्यू हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काही लक्षण जर बघितलं की थंडी किंवा ताप वगैरे येणे किंवा बॉडी पेन होणे किंवा सहसा डोकं वगैरे दुखणे आणि सहसा रिट्रोऑर्बिटल पेन म्हणतो, जे की आपल्या डोळ्याच्या मागे खूप डेंग्यूमध्ये दुखत असतं. आणि त्याची डेंग्यूचे सुद्धा ज्यावेळेस कॉम्प्लिकेशन असतात, जे स्टेजेस म्हणतो की जसे इन्फेक्शियस स्टेज असेल, क्रिटिकल फेज आणि लास्टली रिकव्हरी फेज, हे प्रत्येक 2 ते 3 दिवस हे इन्फेक्शियस असतं. क्रिटिकल 6 ते 9 दिवस किंवा 10 ते 12पर्यंत हे रिकव्हरी फेज वगैरे असतो. कारण का हे जे इनिशियल फेज वगैरे असतात ते ज्याच्यामध्ये डेंग्यूमुळे आपल्या शरीरातलं प्लेटलेट्स वगैरे आहेत हे सहसा जास्त लवकर हे कमी होत असतात. कारण प्लेटलेट्स वगैरे जे काय आहे ऑटोमिनमुळे कमी होऊ शकतात किंवा डायरेक्टली डेंग्यूच्या व्हायरसमुळे सुद्धा कमी होण्याची शक्यता जास्त असते. कारण डेंग्यूचे लक्षणामध्ये ज्यावेळेस आपल्याला हे वाटतं किंवा आपल्या शरीरावर लाल अंग पडणे किंवा आपल्या अंगावर पुरळ वगैरे होत असेल किंवा तर ह्यावेळेस सहसा किंवा डोळे वगैरे आपले लालसर दिसत असेल तर सहसा आपण आपलं समजून घ्यायला पाहिजे मोस्टली आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा डेंग्यू लाईक सिंड्रोम्स किंवा डेंग्यू लाईक फिवर आपल्याला हे आपण ह्या लक्षणांना आपण नक्कीच ओळखू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय प्रशांत सिंधुदुर्गवरून. हॅलो. बोला. हॅलो. हां बोला. माझा प्रश्न असा आहे की डासांचं प्रमाण सिंधुदुर्गात पाण्यामुळे आणि जंगलामुळे भरपूर आहे. ते डास मारण्यासाठी काय औषध फवारणी करावं लागेल? औषध मिळत नाही कुठलं उपलब्ध फवारणीसाठी. ओके, धन्यवाद प्रशांत सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. नक्कीच त्यांचा चांगला प्रश्न आहे. कारण का डास मारण्यासाठी काय वगैरे केलं पाहिजे. मी सांगितलं की आपल्या आधी काळजी म्हणजे घरातली आणि घराच्या बाहेरचे परिसर हे सुद्धा करण्याची गरज आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपले गव्हर्नमेंट थ्रू सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे डासाची उत्पत्ती होणे म्हणून ते बरेच वेळ सर्वेलन्स वगैरे केलं जातं किंवा जिथे सोर्स आहे ते सोर्ससुद्धा ते नष्ट वगैरे केले जातात. बरेच ठिकाणी ते फवारणी वगैरे किंवा घरामध्ये किंवा घराच्या बाहेरचे जे आहे ते हे सुद्धा फवारणीचे प्रोग्राम्स वगैरे घेतले जातात. त्यामुळे जरी जंगलात किंवा कुठे जरी झाले किंवा आपल्या घरात जरी झालं तर नक्कीच हे जे तुम्ही जर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला तुम्ही इन्फॉर्म केलं तर नक्कीच ते येऊन तुम्हाला सुद्धा ते मदत करतील किंवा आपल्या घरच्या घरी सुद्धा आपण ते नष्ट करू शकतो. किंवा असं मी सांगितलं की बाहेर जर डबक्यात कोणतं पाणी वगैरे असेल तर ते डबके वगैरे बुजवणे किंवा पाणी वगैरे जे आहे साचलेले ते आपण त्याला आपण फेकून देणे वगैरे किंवा घरातले जे काही सोर्स आहे ते आपण कंटिन्यू ते पाणी वगैरे चेंज करत राहणे. आणि इव्हन साध्या पाणी जर साचलं तरी आपल्याला जरी फवारणीचं काही नसेल तर साधं केरोसिन किंवा हे जरी टाकलं तरी ते सुद्धा डासाची उत्पत्ती वगैरे जी होणार आहे ते स्रोत किंवा हे आपण नष्ट करू शकतो. कारण ह्या जर गोष्टी जर केलं तर नक्की जे काही डास होणारे आहे, जे आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे डासाची उत्पत्ती भरपूर होत असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर जे काही होणारे आजार आहेत आपण नक्कीच ह्यांना कमी करू शकतो. बरोबर. प्रेक्षक, आपण डेंग्यू या आजाराबद्दल चर्चा करत आहोत. सर, डेंग्यूची जी चिकित्सा आहे ती कशा प्रकारे केली जाते? त्याच्यासाठी हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे का? ॲडमिट करणं गरजेचं आहे का? नक्कीच. कारण का डेंग्यू हा खूप आपल्याला घातक आजार आहे. तर त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की लक्षणासोबत त्याच्या आपल्या शरीरामधले प्लेटलेट वगैरे कमी होत असतात. कारण डेंग्यूचे सुद्धा प्रकार आहे, जसे की क्लासिकल डेंग्यू एक प्रकार आहे, डेंग्यू हिमोरेजिक फिवर एक म्हणतो आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम, हे त्याचे डेंग्यूचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये क्लासिकल डेंग्यूमध्ये जे पाहतो की फक्त फिवर म्हणजे ताप वगैरे येणे किंवा अंग दुखणे किंवा पाठ दुखणे आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे नॉर्मल असतात. त्याच्यामध्ये आपण OPD बेसिससुद्धा ह्यांना ट्रीटमेंट करू शकतो, पण आपल्याला त्यांना फॉलोअप करावं लागतं किंवा त्यांचे प्लेटलेट्स वगैरे मॉनिटर करावं लागतं. त्यावेळेस नुसतं सिम्पल अनाल्जेसिक्स वगैरे देऊन आणि त्यांचं हायड्रेशन वगैरे मेंटेन करायला आपण अशा गोष्टींना सांगत असतो. पण डेंग्यू हिमोरेजिक फिवर जिथे सहसा त्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे आपल्या शरीरातले खूप कमी होतात. नॉर्मल आपण प्लेटलेट पाहतो 1.5 लाखाच्या वगैरे वर असतात आणि 1.5 लाखाच्या वर खाली जर होत असतात तर नॉर्मल कोर्समध्ये डेंग्यूमध्ये प्लेटलेट नॉर्मली सर्टन लेवलला कमी होतात. त्याला आपण डिक्रीजिंग ट्रेंड म्हणतो. पण हे डिक्रीजिंग ट्रेंड होत असताना प्लेटलेट मॉनिटरनं खूप गरजेचं असतं. बरं, ज्यावेळेस प्लेटलेट खूप कमी होतात त्यावेळेस ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन किंवा ब्लिडिंग आपल्या शरीरामध्ये जास्त होण्याची शक्यता जास्त असतं. म्हणून त्यावेळेस अंगावर पुरळ येत असेल किंवा पेटीचे छोटे छोटे ब्लिडिंग स्पॉट्स वगैरे आपल्या शरीरावर येत असेल, त्याला इकोमायसिस किंवा एक लार्ज सरफेस एरियामध्ये आपल्याला जर निळसर किंवा काळसर जर आपल्या शरीरावर पडत असेल, ताप आले, तर त्यावेळेस हे डेंग्यू हिमोरेजिक फिवरमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो. त्यावेळेस अशा रुग्णांना वगैरे ॲडमिट वगैरे करणे आणि त्यांचे प्लेटलेट वगैरे मॉनिटर करणे आणि गरज पडलं तर प्लेटलेट ट्रान्सफ्युजन वगैरे करणे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या विशेष याच्यामध्ये आपल्या शरीरामधले जर
पाणी वगैरे लॉस होत असेल किंवा त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर मॉनिटरने खूप गरजेचं आणि त्याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन खूप गरजेचं असतं. कशा रुग्णांना आपण कंटिन्यू पाणी पिण्यासाठी वगैरे सांगत असतो किंवा IV फ्लुइड्स वगैरे लागत असतं, त्यावेळेस हे डेंग्यू हेमरेजिक फीवरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करतो. आणि तिसरा जो टाईप्स आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो, ज्याच्यामध्ये रुग्णाचे प्लेटलेट्स भरपूर कमी होतात आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वगैरे सुद्धा खूप कमी झालेले असतात, ज्याच्यामध्ये ह्या पेशंटला अशा रुग्णांना आपलं कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं, त्यांना ॲडमिशनसुद्धा लागतं, कंटिन्यू त्यांना IV फ्लुइड्स वगैरे लागू शकतात. तर हे प्लेटलेट ट्रान्सफ्युजनसुद्धा त्या पेशंटमध्ये लागतं. तर हे असे जे फेजेसमध्ये आहेत, तर ह्या फेजेसमध्ये रुग्णांना मॉनिटर करणं आणि ॲडमिट करणं खूप गरजेचं असतं. आणि ह्याच्यामध्ये जर काही वॉर्निंग साईन्स असतात, आपण वॉर्निंग साईन्समध्ये जर डेंग्यू जर झालं तर डेंग्यू झाल्यानंतर रुग्णाला जर पेशंटला काही जर लोकांना जसे काही लूज मोशन्स असतात, वॉमिटिंग वगैरे असतं किंवा फीवर वगैरे होत असतं, पोटामध्ये दुखणं किंवा मळमळ उलटी वगैरे, कारण हे वॉर्निंग साईन्ससुद्धा भरपूर आपल्याला एक सिग्नल्स देत असतात. कारण ऑलरेडी डेंग्यूच्या पेशंटमध्ये त्यांचं हायड्रेशन थर्ड स्पेस फ्लूइड लॉस होत असतं, त्याच्यामुळे शरीरातलं ऑलरेडी पाणी वगैरे कमी झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट कमी झालेले असतात आणि त्याच्यावरून जर असे लूज मोशन वॉमिटिंग जर झालं तर पुन्हा त्यांचं ब्लड प्रेशर किंवा त्यांचं हायड्रेशन कमी होऊ शकतं. तर असे सुद्धा जर काही रुग्णाला झालं असेल डेंग्यू किंवा त्यांना ताप वगैरे असेल आणि त्यांच्यामध्ये अशा गोष्टी होत असेल तर शक्यतो ह्या गोष्टी आपल्याला एक वॉर्निंग साईन्स म्हणतो आपण त्याला. तर हे सहसा असं जर काही होत असतं तर इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण ते काही कॉम्प्लिकेशन होऊन डेंग्यूमुळे जे काही जास्त होण्याची शक्यता असतात तर ते डेंग्यूमुळे मृत्यू होणारे आपण ह्या अशा गोष्टीमुळे आपण नक्कीच आपण त्यांना रोखू शकतो किंवा त्यांना कंटिन्यू आपल्याला मॉनिटर करू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक डास दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मधुकर गायकवाड सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण डेंग्यू या आजाराची लक्षणे पाहिली, त्याची कारणं बघितलेली आहेत. तसं डेंग्यू याची चिकित्सा करण्यासाठी अजून काय करावं लागेल? नक्कीच हा डेंग्यू आपल्या जर पाहतो की आपण हा खूप डेंजरस आजार, व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यामध्ये डेंग्यूचा इफेक्ट आपल्या प्लेटलेट्स वगैरे होत असतो, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे कमी होत असतात. तर ह्याच्या प्लेटलेट्स वगैरे कमी होतात किंवा ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन होण्याची शक्यता जास्त असतं. त्यामुळे आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा इवन पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन जर झाले तर त्याच्यामुळे डेंग्यू इन्केफलायटिस किंवा डेंग्यू मेनिंजायटिस किंवा डेंग्यूची हृदयावर किंवा आपल्या मेंदूवर किंवा बरेच आपले लंग्स वगैरे किंवा त्याच्यामुळे पेशंट हा मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. कारण आपल्याला हा डेंग्यू हा सहसा साधा आजार वाटतो, पण तसा हा साधा आजार नाही, कारण का त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांची डेथ झालेली किंवा मृत्यू झालेले आहे. कारण ह्या गोष्टी जी आहेत, प्लेटलेट मॉनिटर वगैरे करणे किंवा आपलं हायड्रेशन मेंटेन करणे, घरच्या घरी सुद्धा आपण त्यांना ज्यूस वगैरे घेण्यासाठी किंवा फ्रूट्स वगैरे घेण्यासाठी किंवा पाणी वगैरे कंटिन्यू घेणं खूप गरजेचं आहे. आणि बरेच वेळेस आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये वगैरे ब्लड टेस्ट वगैरे करतो, त्यांच्या प्लेटलेट्स वगैरे आपण मॉनिटर की आता लिव्हर फंक्शन आहे ते बघू शकतो किंवा सोनोग्राफी वगैरे करून कुठे काही डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा थर्ड स्पेस फ्लूइड लॉस वगैरे आहे का हे पाहणं खूप गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण काही टॉर्निकेट टेस्ट वगैरे डॉक्टर आपण ते BP वगैरे मॉनिटर करून कुठं शरीरावर पेटीची किंवा पुरळ वगैरे आहे का किंवा अंग जर लालसर वगैरे पडत असेल तर नक्कीच आपण ह्या वेळेस शक्यतो घरी न राहता किंवा अंगावर न करता आपण डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं असतं. कारण का हे सिंपल असे आजार आहेत किंवा इन्फेक्शियस डिसीज आहे जे सहसा पावसाळ्यात जास्त होतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम आपण लगेच शरीरावर होत असतात. म्हणून घरी न बसता मला तर वाटतं की असे काही जर लक्षणं दिसत असेल तर ते पुढे जे कॉम्प्लिकेशन होण्यापासून डेथ होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये जर आपण ह्या गोष्टी जर लवकर हॉस्पिटल ॲडमिट करून सगळे जे केलं तर नक्कीच जे काही आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पावसाळ्यामध्ये सहसा मलेरिया, डेंग्यू त्याच्यामुळे जे काही मृत्यू होता आपण नक्कीच त्याला कमी करू शकतो, आपण त्यांना रोखू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय आकाश मोरे अकोल्यावरून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 1 वर्षाचा आहे. ओके. तर लहान मुलांना डासांपासून कुठले रोग होतात आणि त्याच्यापासून काही उपाय किंवा प्रिकॉशन काय घेतले पाहिजे? ओके, धन्यवाद आकाश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. नक्कीच त्यांचा चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण का हा
लहान जरी त्यांचा मुलगा जरी 1 वर्षाचा असला तरी डासापासून हे लहान मुलांमध्ये सुद्धा सेम सगळे जे आजार म्हणजे मोठ्या माणसामध्ये जे होतात तेच आजार लहान मुलांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता जास्त आहे. कारण डासा का लहान किंवा मोठा बघून चावत नसतं. कारण मलेरिया, डेंग्यू किंवा चिकनगुन्या सहसा नाही, पण मलेरिया आणि डेंग्यू होण्याची शक्यता जास्त लहान मुलांमध्ये सुद्धा जास्त असते. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा असे जे पाहतो की त्यांना चांगले कपडे वगैरे वापरणे, आपल्याशी बाहेर किंवा घरातले जे काही मेन सोर्स आहे ते नष्ट वगैरे करणे, किंवा लहान मुलांना सहसा आपण पाहतो की जसे की मच्छरदाणी वगैरे आहे, मॉस्किटो नेट्स वगैरे आहे, किंवा घरामध्ये मच्छर वगैरे होणे म्हणून ते आपण जसे की आपण रिपेलंट्स वगैरे वापरू शकतो. किंवा लहान मुलांना जे हात किंवा पाय आहेत किंवा आपला चेहरा वगैरे सहसा ज्या ठिकाणी उघडे असतात तिथे डासाच्या होण्याची शक्यता जास्त असते. अशी जर काळजी घेतलं तर नक्कीच त्यांच्या 1 वर्षाच्या मुलाला जे काही डासापासून जे काही आजार आहेत, मलेरिया, डेंग्यू वगैरे आहेत, नक्कीच त्यांना कमी करण्यासाठी मदत होईल. बरोबर. प्रेक्षक हो, थंडी वाजून ताप येणे, ताप हा तीव्र स्वरूपाचा असणे, त्याचप्रमाणे डोळे किंवा शरीरावरती लाल रंगाचे चट्टे उठणे, हे जर लक्षणे दिसली तर घरामध्ये वाट न बघता किंवा ताप कमी होण्याची औषधं न घेता त्वरित जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही टेस्टिंग करू शकता आणि चिकनगुन्या किंवा डेंग्यू आहे, मलेरिया आहे यासारख्या आजाराचं निदान करून लवकरात लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करू शकता. सर, आपण आता चिकनगुन्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर चिकनगुन्या हा आजार कसा आहे किंवा त्याचं कारणे काय असतात? चिकनगुन्या सुद्धा हा व्हायरल इन्फेक्शन्स आहे. जे चिकनगुन्या जो डेंग्यूचा जो मॉस्किटो आहे, ज्याला आपण इडिस एजिप्टी मॉस्किटो म्हणतो किंवा डे बाईट मॉस्किटो म्हणतो, ह्याच मॉस्किटोमुळे हे सुद्धा हा चिकनगुन्या हा आजार होत असतो, की ज्यालाच आपण म्हणतो टायगर मॉस्किटो म्हणतो. तर हे टायगर मॉस्किटोज किंवा इडिस एजिप्टी मॉस्किटोमुळे हा चिकनगुन्या वगैरे होत असतं. आपण पाहतो की चिकनगुन्याची साथ एकदा मला वाटते 5 ते 6 वर्षापूर्वी आपल्याकडे भरपूर आले होते. त्यामुळे भरपूर लोकांना हा चिकनगुन्याचा आजार झालेला होता. तर हे चिकनगुन्या आजारमध्ये जे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, सेम डेंग्यूसारखंच त्याचे लक्षण वगैरे असतात. किंवा पाहतो की ताप वगैरे येणे, अंग वगैरे दुखणे आणि डोकं दुखणे किंवा पोटात वगैरे दुखणे हे सहसा असतात. पण ह्याच्यामध्ये सहसा जास्त इफेक्ट आपल्या जॉईंट्स वगैरे होत असतो किंवा आपले जे शरीराचे सांधे वगैरे जे असतात हे त्याचा जास्त परिणाम होत असतो. तर त्याचे सुद्धा काही असे फेजेस आहेत, ॲक्यूट फेज, सब ॲक्यूट फेज आणि क्रॉनिक फेज. ॲक्यूट फेजमध्ये सहसा रुग्णांमध्ये लवकर बरं होतं, त्यांना जॉईंट्स वगैरे क्लासिकल सिम्पटम्स वगैरे असतात. थोडंसं ॲनाल्जेसिक ट्रीटमेंट दिल्यानंतर कमी होऊ शकतं किंवा सब ॲक्यूट हे काही महिन्यापर्यंत राहू शकतं. आता जसं काही रुग्णाला विचारले त्यांना आताही 2 ते 3 वर्ष झालं सांधेदुखी वगैरे आहे. तर असे चिकनगुन्यामध्ये हे जे काही आहे ते मोस्टली मंथ्स टू इयर म्हणजे महिने ते वर्षापर्यंत सुद्धा हे लक्षणे राहू शकतात. जसे की जॉईंट्स पेन मोस्टली चिकनगुन्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट वगैरे असतं. त्यांच्यामध्ये बरेच वाजता पूर्ण पायाचे किंवा हाताचे त्यांना जॉईंट्स वगैरे किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना चालायला सुद्धा वगैरे त्रास होऊ शकतो. तर त्यावेळेस चिकनगुन्यामुळे आहे का, कारण का खूप क्रॉनिक कॉम्प्लिकेशन जर होत असेल तर दुसरे काही आजार आहे का सुद्धा, किंवा काही कोमॉर्बिड कंडिशन्स वगैरे असतील तर त्यांना हे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स आहेत, जसे की एज फॅक्टर आहे किंवा फिमेल्स पेशंट्स असतील त्याच्यामध्ये जे मेनोपॉज वगैरे असेल, ऑस्टोपोरोटिक स्टेजमध्ये असेल, बरेच रुग्ण हे स्टेरॉइड वगैरे असतात किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी, ज्याच्यामुळे सुद्धा सांधेदुखी जास्त होऊ शकतं. तर ते सुद्धा ते रूल आउट करणं खूप गरजेचं असतं. पण ह्या चिकनगुन्यामध्ये सहसा जास्त जर इन्व्हॉल्वमेंट असतं ते जॉईंट्सचे असतं, त्यामुळे हे त्याला बऱ्याच वेळेस आपण त्याला एक ब्रेक बोन फिवर असं सुद्धा बोललं जातं, ज्याच्यामुळे ते खूप क्रॉनिक पेन आणि क्रॉनिक जॉईंट पेन्स वगैरे होत असतात. त्या रुग्णांना असे फिजिओथेरपी वगैरेची गरज असते किंवा अनाल्जेसिक्स, सिव्हिअर अनाल्जेसिक्स किंवा लोकल अनाल्जेसिक्स वगैरे देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे जे चिकनगुन्यामुळे जे आपल्या शरीरावर त्याचे जॉईंट्स वगैरे होत असतात ते आपण नक्कीच कमी करू शकतो. बरोबर. प्रेक्षकावर, चिकनगुन्या हा आजार सुद्धा डासांमुळे होतो, परंतु याची जी लक्षणे असतात ती प्रामुख्याने सांधेदुखी हे प्रमुख लक्षण असतं. त्याच्यासोबत बाकीचे जसं ताप, थंडी आहे, अंग दुखणं आहे, यांसारखी लक्षणेही त्याच्यामध्ये असतात. परंतु याचं ज्यावेळेला सर डायग्नोसिस करायची वेळ येते त्यावेळेला लॅबमध्ये जाऊन डायग्नोसिस करणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण की तिन्ही आजारांची लक्षणे ही बऱ्यापैकी सेमच असतात. तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या लॅब टेस्ट घ्याव्या लागतात? नक्कीच, कारण का आपण हे तिन्ही जे आजार आहेत ते डासामुळे होणारे आजार आहेत. कारण का मलेरिया किंवा जर असेल थंडी वाजून तापात असेल तर आपण सहसा मलेरिया आपण ओळखू शकतो. पण डेंग्यू आणि चिकनगुन्यामध्ये थोडंसं डिफरेन्शिएशन करायला क्लिनिकली तरी अवघड जातं. पण त्याच्यामध्ये ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन असलं सहसा आपण समजू शकतो की डेंग्यू वगैरे असू शकतो. पण चिकनगुन्यामध्ये सिव्हिअर जॉईंट पेन्स वगैरे मेन कंप्लेंट्स वगैरे असतात. तर हे
मलेरियल टेस्ट आपण जे आहे ब्लड टेस्ट वगैरे आपण फक्त ब्लड टेस्टवर सुद्धा आपण करू शकतो. जे मलेरियल पॅरासाइट्स वगैरे आहे ते स्मेअर टेस्ट वगैरे आहेत किंवा आजकाल इझिली टेस्ट अवेलेबल आहे जे की अँटीजन अँटीबॉडी वगैरे डेंग्यूचे प्लेटलेट्स आपण पाहणं गरजेचं आहे. आणि चिकनगुन्यामध्ये जर त्यांचे सुद्धा IgM अँटीबॉडीज वगैरे असतात हे टेस्ट वगैरे आपल्या रक्ताचे ह्याच्यामधून केलं जातं. किंवा दुसरे काही कॉम्प्लिकेशन झाले असतील तर त्यामुळे दुसरे काही टेस्ट असतील, लिव्हर फंक्शन टेस्ट असतील किंवा किडनीचे फंक्शन टेस्ट असतील किंवा सोनोग्राफी वगैरे करणे किंवा फंडोस्कोपी, कारण हे कॉम्प्लिकेशनसुद्धा पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही रुग्ण झाले त्यांना जे काही कंप्लेंट्स असतील जसं की ताप, थंडी वाजून ताप असेल, जॉईंट पेन्स असतील तर सहसा हे मला वाटतं की डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून ॲडवाईज करून हे एक जर टेस्ट वगैरे करून घेतलं तर नक्कीच आपण जे काही पुढे कॉम्प्लिकेशन होणारे आहेत किंवा त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो ते हे नक्कीच आपण कमी करू शकतो आपल्या होणाऱ्या आजारापासून. बरोबर. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पेशंटला ॲडमिट केलं जातं त्यावेळेला त्याला रक्त चढवण्याचाही सल्ला दिला जातो. तर असं का आहे, म्हणजे हे जे आहे हे खरं आहे का? कारण पेशंटला कन्फ्युजन होतं की रक्त चढवायचं की नाही. कारण का जसे की आपण पाहतो की डेंग्यू वगैरे ह्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनची शक्यता जास्त असते. कारण का आपण त्याच्यामध्ये प्लेटलेट्स हे जो प्रकार आहे जो मेन प्लेटलेट्स वगैरे हे कमी होत असतात. कारण प्लेटलेट्स ब्लड ट्रान्सफ्युजन देणं सुद्धा हे आपल्याला हे डॉक्टरच्या त्याच्या क्लिनिकल पेशंटला असेस करून आपलं ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतं. बरेच वेळेस ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन असतील, त्यांचं प्लेटलेट रॅपिडली कमी होत असेल किंवा 20 ते 40,000च्या खाली जर प्लेटलेट्स कमी झालेले असतील किंवा ब्लिडिंग जरी मॅनिफेस्टेशन नव्हतं एक सेपर साईड म्हणून त्याला अजून पुढे जास्त काही कॉम्प्लिकेशन होणे म्हणून 20,000च्या खाली झाले असतील त्यावेळेस ब्लड ट्रान्सफ्युजन जसे की SDP RDP म्हणून असतात तर हे प्लेटलेट ट्रान्सफ्युजन वगैरे आपण त्यांना कंपल्सरी द्यावं लागतं. कारण का त्याच्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर डॉक्टरना सुद्धा खूप अवघड होऊन जातं की त्यांना पुन्हा सर्वाईव्ह वगैरे करणं. त्यामुळे एक प्लेटलेट्सच्या नुसार आणि त्या पेशंटच्या क्लिनिकल मॅनिफेस्टेशननुसार आपण त्यांना ठरवतो की यांना ब्लड ट्रान्सफ्युजन गरज आहे किंवा काय देण्याची गरज नाही. बरोबर. ड्राय डे किंवा कोरडा दिवस ही संकल्पना काय आहे नक्की? कारण काही ड्राय डे किंवा ह्याच्यामुळे जे काही आपल्याला डासाची जे काही परिणाम आपल्या शरीरावर होत असतात किंवा नियंत्रण वगैरे करण्यासाठी हे आपल्याला हे जे त्यांच्या मी सांगितलं की अवेअरनेस म्हणून हे लोकांना जनजागृती करण्यासाठी हे आपण ते प्रोग्राम वगैरे घेतलं जातं. सरकारकडून सर काही मलेरिया वगैरे किंवा डासांमार्फत पसरणारे जे आजार आहेत ते कमी करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत का? नक्कीच हे म्हणजे मलेरिया इरॅडिकेशन असेल किंवा कोणी इन्फेक्शन डिसीज इरॅडिकेशन प्रोग्राम हे आपल्या देशामध्ये राबवले जातात. त्यांचे बरेच ठिकाणी अवेअरनेस वगैरे प्रोग्राम्स वगैरे घेतले जातात किंवा ग्राउंड लेवलला त्यांची उत्पत्ती वगैरे होणे किंवा ज्याच्यामुळे ह्या गोष्टी होणे सुद्धा बरेच कंटिन्युअसली त्याचं मॉनिटरिंग वगैरे केलं जातं. किंवा मी सांगितलं की बरेच ठिकाणी ते गप्पी मासे सुद्धा सरकार थ्रू सुद्धा हे केलं असतं किंवा फवारणी वगैरे सगळीकडे हे आपल्या फ्रीमध्ये सगळीकडे लोकांना किंवा घरोघरी हे आपल्या पाहतो की गावी खेडोपाडी हे गोष्टी राबवल्या जातात. तर नक्कीच ह्याच्यामध्ये सुद्धा सरकारी किंवा गव्हर्नमेंटसुद्धा इन्व्हॉल्व्ह होत असतं की त्याच्यामुळे हे इरॅडिकेशनसाठी आपण त्यांचे आजाराचे हे विषयी हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. बरोबर. प्रेक्षक हो, चिकनगुन्या, डेंग्यू आणि मलेरिया हे जे आजार आहेत हे बेसिकली आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरणारे किंवा तयार होणारे आजार आहेत. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वानुसार आपण स्वतःच जर काळजी घेतली, खड्डे बुजवले किंवा सरांनी सांगितलं तसं फवारणी केली, त्याचप्रमाणे घरामध्ये जे फ्लॉवर पॉट्स आहेत, साठवून ठेवलेलं पाणी आहे, बऱ्याच दिवसांसाठी आपण स्टोअर करून ठेवलेलं जे कुठल्याही प्रकारचं पाणी आहे ते निकामी करून आपण परत एकदा ते भरून ठेवू शकतो आणि त्यालाच ड्राय डे असं म्हणतात. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणजे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं पाणी घरामध्ये ठेवायचं नाही असं एकदा करूनही आपण या आजारांवरती नियंत्रण ठेवू शकतो. सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? नक्कीच म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, हे इन्फेक्शन डिसीज होण्याची शक्यता जास्त असतात. त्यामुळे स्वतःची काळजी, आपल्या घराची काळजी, स्वतःच्या परिसराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामुळे हे जे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या होणाऱ्या आजारापासून आपण त्यांना थांबवू शकतो किंवा त्यांचे जे इफेक्ट्स असतात आपल्या शरीरावर किंवा आपल्या घरी किंवा फॅमिलीवर होण्यावर जे शक्यता जास्त असतं त्यामुळे आपण नक्कीच ह्याला कमी करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी आपण आणि आपल्या फॅमिलीची काळजी करणे खूप गरजेचं आहे. सर, एक जाता जाता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्या झाल्यानंतर पेशंटचा आहार विहार कसा असावा? नक्कीच ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आहार खूप आपल्याला महत्त्वाचा असतं. जेवणामध्ये वगैरे ताजे वगैरे फ्रूट्स वगैरे किंवा गरम पदार्थ वगैरे आपण बाहेरचे पदार्थ किंवा बाहेरचं पाणी वगैरे त्यांनी पिण्यासाठी टाळलं वगैरे पाहिजे.
आणि पावसाळ्यामध्ये जे काही आपल्या म्हणजे सीळ अन्न वगैरे सहसा टाळायला पाहिजे, जे की हाय प्रोटीन डाएट्स वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं आहारसुद्धा खूप महत्त्वाचं गरज. आपलं जर हाय प्रोटीन डाएट किंवा आपला आहार जर चांगला ठेवला किंवा आपली इम्युनिटी पॉवर जर चांगली ठेवली तर नक्कीच हे आजार जे आहेत, मलेरिया आहे किंवा डेंग्यू आहे किंवा चिकनगुन्या आहे, तर नक्कीच त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर कमी होत असतो. बरोबर. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे थांबण्याची. सर, आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनी आणि आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्यविषयक वेगवेगळ्या आजारांवरती बोलत असतो आणि त्याच्यासाठी त्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन तज्ज्ञ येत असतात आणि आपण एका नवीन विषयावर बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.